अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल, एखादी व्यक्ती तुम्ही सांगितलेले कोणतेच काम ऐकत नसेल, तर आपण हा उपाय करू शकतो आणि यालाच वशीकरण असं म्हणतात। मैत्रिणींनो, फक्त रात्री झोपताना 4 वेळेस आपल्याला बोलायचा आहे हा एक मंत्र आणि सकाळी ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये असेल। मैत्रिणींनो, ज्याच्या उपचाराने तुम्ही त्या व्यक्तींना आपल्या वशमध्ये करून घेऊ शकता असा हा मंत्र आहे। या मंत्रांचा फायदा असा होतो की समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागते, तुम्ही म्हणाल तसं ऐकू लागते, ती व्यक्ती पूर्ण तुमच्या वशमध्ये आलेली असते। मैत्रिणींनो, वशीकरणांचा हा उपाय करताना आपल्याला खूपच सावधानगिरी बाळगायची आहे, गरजेची आहे आणि लक्षात ठेवा, याचा वापर आपल्याला फक्त सकारात्मक कामासाठी आणि चांगल्या कामासाठी करायचा आहे। या उपायाचा वाईट कामासाठी उपयोग करून घेऊ नका। मैत्रिणींनो, ज्या व्यक्तीवर आपण वशीकरणांचा उपाय करणार आहोत, ती व्यक्ती आपली जवळची असली पाहिजे आणि त्या व्यक्तीवर आपले आतोनात प्रेम असले पाहिजे। मैत्रिणींनो, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल तर आणि ती व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर हा उपाय करू शकता। चला तर मग जाणून घेऊया तो उपाय कोणता आहे। तो मंत्र, हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे आणि शनिवारी रात्री झोपण्या अगोदर करू शकता। आपल्याला झोपण्यापूर्वी एक पांढरा शुभ्र कागद घ्यायचा, कागद पूर्ण प्लेन घ्यायचा आहे। या कागदावर आपल्याला लाल शाईच्या पेनाने 3 शब्द लिहायचे आहे। ज्यांचे वशीकरण करायचे आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। तो मंत्र असा आहे, वशम भकर्म वशम। हे 3 शब्द लिहून ज्या व्यक्तीला वश करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे। लक्षात ठेवा, त्या मंत्रांचा पुढे आपल्याला त्या व्यक्तीचं फक्त सुरुवातीचंच नाव लिहायचं आहे। ताईंनो, हा मंत्र नाव लिहून झाल्यानंतर त्या कागदाची घडी घालून आपल्याला तो कागद आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आणि हात जोडून तो लिहिलेला मंत्र 4 वेळेस म्हणायचा आहे। मग सकाळी उठून तो कागद आपल्याला जाळायचा आहे। कागद जाळत असताना आपल्याला त्या मंत्रांसोबत व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे। 4 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे, वशम भकर्म वशम। त्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर आपल्याला हा सोपा उपाय केल्याने थोड्याच दिवसात जाणून लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या वशमध्ये येऊ लागलेली आहे आणि तो कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनची घंटी दाबा।